दुसरी लढाई, आज आपण या देशाच्या स्वातंत्र्याची दुसरी लढाई लढायला चाललोय. कारण आज आपल्या लोकशाहीला एवढा मोठा खतरा निर्माण झालाय. जो अधिकार एका गरीब व्यक्तीपासून एका श्रीमंत व्यक्तीपर्यंत असतो, तो मताचा अधिकार पण चोरला जातो. या मातृभूमीची आत्मा, या मातृभूमीची लोकशाही आहे. आणि जर तीच स्थिर नाही राहिली तर लोकशाही, तर मातृभूमी पण टिकणार नाही. आणि म्हणून आज मतदानाची चोरी जेव्हा होते तेव्हा ह्याच्यापेक्षा मोठा खतरा या लोकशाहीला काय होऊ शकतो. आणि म्हणून त्या वोट चोरीच्या विरोधात आम्ही देशभरात मशाल रॅली काढतोय, सिग्नेचर कॅम्पेन काढतोय. परवा तुम्ही बघितलं, पार्लमेंटच्या बाहेर आम्ही रोज त्या ठिकाणी मोर्चा काढतोय. इंडिया अलायन्सच्या 300 खासदारांना त्या ठिकाणी अटक केली गेली. हा विषय फक्त पक्षाचा नाही आहे, हा विषय फक्त विरोधी पक्षाचा नाही, हा विषय सगळ्यांचा आहे. लोकशाहीमध्ये सहभागी होण्यासाठी आपल्या सगळ्यांकडे एकच यंत्र आहे आणि ते म्हणजे मतदान. आणि तो पण हक्क, आणि ते पण चोरलं गेलं तर आपल्याकडे राहणार काय, या देशाकडे राहणार नाही. आणि म्हणून मी म्हणते, ही स्वातंत्र्याची दुसरी लढाई आपण लढतोय. सगळ्यांनी सज्ज राहा. कोणीतरी तुमच्या हिस्साची दुसरी लढाई लढतंय आणि त्या लढाईला सपोर्टची गरज आहे. आज तुम्ही बघता की परवा विरोधी पक्ष नेत्यांनी जेव्हा प्रेस कॉन्फरन्स घेतली तेव्हा त्याचा इम्पॅक्ट हा खालपर्यंत गेला. आणि एवढी मोठी चळवळ या देशात खूप वर्षानंतर निर्माण झाली आहे. आणि त्यामध्ये लोकांमध्ये, त्यासाठी लोकांमधून खूप समर्थन आणि सपोर्ट मिळतोय. आणि त्याच अनुषंगाने आज आम्ही ही मशाल रॅली काढली. आज 15 ऑगस्ट निमित्त मी सगळ्यांना विनंती करू इच्छिते की ही लढाई लढायला आता तयार व्हा. या देशाला या हुकुमशाहीच्या विळख्यातून, ज्या एका हुकुमशहानी आपल्या मुठ्ठीमध्ये लोकशाही घेतली आहे, या हुकुमशाहीच्या विळख्यातून या देशाला मुक्त करा आणि पुन्हा एकदा लोकशाहीला मोकळा श्वास द्या.